After completing the linear simple harmonic motion, we will see an angular simple harmonic motion. Okay, a simple harmonic motion, जसं की या ठिकाणी आपण एका रिजिड सपोर्टला एक अशी स्प्रिंग लावलेली आहे आणि या ठिकाणी रॉड ब्लॉक ठेवलेला आहे. ओके, एका व्हेरी स्मूथ सरफेसवर हा सगळा सेटअप आहे, कन्सिडर करा. आणि हा जो ब्लॉक आहे तो टू अँड फोर मोशन करत आहे. जर आपण या पॉईंटला x = 0ला इक्विलिब्रियम असं म्हणतो आहे. ओके, आणि एक्स्ट्रीम पोझिशनला जो बॉब जातो आहे लेफ्ट हँड साईडला त्याला आपण x = -a मीन्स ॲम्प्लिट्यूड इन निगेटिव्ह डायरेक्शन म्हणतो आहे. आणि ॲट राईटला सगळ्यात एक्स्ट्रीम पोझिशनला जेव्हा जातो दॅट इज x = a, दॅट इज ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड. आणि आतमध्ये कुठलीही पोझिशन असेल तर आपण x काहीतरी एक व्हॅल्यू देतो. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की हा जो ब्लॉक आहे तो टू अँड फ्रो मोशन करत आहे. एका कोणत्या पाथमध्ये? त्याचा पाथ या ठिकाणी आहे लिनियर पाथ. ओके, पाथ कसा आहे? लिनियर. पाथ इज linear, and that's why this simple harmonic motion is called as a linear simple harmonic motion. जो पार्ट आपण पाहिला ज्याचं इक्वेशन सुद्धा आपण पाहिलं होतं. द व्हेरी फर्स्ट स्टार्टिंग विथ f = -kx. ओके, आणि डिफरन्शियल इक्वेशन त्याचं आपण काढलं होतं तर तुम्हाला लक्षात असेल तर ते होतं d2x / dt² प्लस ω²x = 0. हे होतं इक्वेशन. ह्यालाच आपण पुढं असं डेव्हलप केलं होतं आणि ज्याचं सोल्युशन ॲट x = t. x इज अ फंक्शन ऑफ t, किंवा आपण त्याला असं म्हणू x = a sin +φ. हे त्याचं सोल्युशन होतं. वी वेअर टॉकिंग, जे पण काय होतं ते होतं लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन. आता या लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशनचा वेगळा पार्ट मीन्स द सिम्पल हार्मोनिक मोशनचा वेगळा पार्ट इज अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशन. इन दिस केस से या एका सपोर्टला एक बॉब अटॅच केला आहे, एक हेवी बॉब म्हणजे एक आयरनचा बॉल वगैरे काहीतरी आपण अटॅच केला आहे आणि त्याला आपण स्विंग केलं म्हणजे त्याला थोडंसं आपण या साईडला ढकललं. ओके, तर तो या पोझिशनला येऊन थांबेल आणि त्याच्यामध्ये रिस्टोरिंग फोर्स सेट होईल आणि तो परत असा येईल आणि इथे जाईल. आणि जर ह्या कंडिशन आयडियल असतील, या ठिकाणी कन्सिडर करा थीटा हा अँगल होतो आहे जर आपण पाहिलं तर, आणि जर योग्य जर कंडिशन या ठिकाणी सेट असतील तर काय होईल? या ठिकाणी हा कंटिन्युअसली ऑसिलेशन प्रोड्यूस करेल, ऑसिलेशन देत राहील. सो इट विल मूव लाईक धिस. ओके, आणि जर ही मोशनचा जर आपण पाथ पाहिला, धिस पाथ इज angular, and that's why this simple harmonic motion is angular simple harmonic motion.
ओके, नेक्स्ट एक उदाहरण आपण पाहू जे आपल्या प्रॅक्टिकल लॅबोरेटरीमध्ये एंटर केल्या आपल्याला एका वायरला, मेटल वायरला एक अशी डिस्क अटॅच केलेली दिसते, सर्क्युलर डिस्क, जी या पॉईंटला अटॅच असते, या वायरला, सस्पेंडेड वायरला ती अटॅच असते. आणि या ठिकाणी आपण एक रेफरन्स लाईन या ठिकाणी लावलेली आहे आणि आपण या डिस्कला जर ट्विस्ट केलं हॉरिझॉन्टली तर या ठिकाणी काय होईल, ही डिस्क थोडीशी अशी मोशन करेल. हा जो हिरवा रेष आहे ती थोडीशी समोर जाईल आणि परत ती इक्विलिब्रियम पोझिशन लाईन आणि परत मागे येईल. ओके, सो इट मेक which type of path? It make this path. तो अशी मोशन करेल. And this path is not a linear path but an angular path. ठीक आहे. आणि कन्सिडर करा या ठिकाणी अँगल आहे थीटा, मायनस या ठिकाणी समजा एक्स्ट्रीम पोझिशनला गेलं तर मायनस थीटा आणि एक्स्ट्रीम राईट पोझिशनला गेलं प्लस थीटा आणि या ठिकाणी एक्स इज इक्वल्स टू 0 थीटा. दॅट इज एक्स इज इक्वल्स टू थीटा इज इक्वल्स टू 0 असं मला लिहायचं त्या ठिकाणी. थीटा इज इक्वल्स टू 0 या ठिकाणी. थीटा इज इक्वल्स टू मॅक्झिमम व्हॅल्यू दॅट इज मायनस थीटा, मॅक्झिमम व्हॅल्यू राईट हँड साईड प्लस थीटा. ओके, सो वी विल सी द फॉर्मल डेफिनेशन ऑफ angular simple harmonic motion. Definition. Okay, an angular simple harmonic motion is a simple harmonic motion in which displacement is angular, in which displacement is of angular type. Okay, आणि रिस्टोरिंग फोर्स इज ॲक्टिंग. रिस्टोरिंग फोर्स नाही या ठिकाणी, रिस्टोरिंग टॉर्क इज directly proportional to angular displacement. परत या ठिकाणी आपण ते डायग्राम काढू म्हणजे तुम्हाला जास्त लक्षात येईल. या ठिकाणी बॉब अटॅच केला आहे स्ट्रिंगला आणि याला आपण अशी मोशन दिली टू अँड फ्रो. ही मोशन देताना जो फोर्स अप्लाय होतोय तो लिनियर फोर्स नाही आहे, अँड दॅट्स वाय दॅट इज नॉट अ फोर्स बट अ टॉर्क. देर इज अ टॉर्क विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द मोशन ऑफ दिस स्विंग, okay, given by tau. And the displacement is not a linear displacement but an angular displacement theta. Displacement is theta, and that's why we have formula tau is directly proportional to theta. म्हणजे तेवढा angular displacement म्हणजे torque is directly proportional to द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. पण टॉर्कची डायरेक्शन ही त्या डिस्प्लेसमेंटच्या विरुद्ध दिशेने असते. दॅट्स वाय इट इज मायनस थीटा. तुम्हाला आठवत असेल की आपण अप्लाइड केलेला फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट दिला होता आणि एफ इज इक्वल्स टू -x असं आपण घेतलं होतं. या ठिकाणी आपण टो इज इक्वल्स टू मायनस थीटा असं आपण घेत आहोत. ओके, त्याच्यानंतर आपण असं करू शकतो टो इज इक्वल्स टू -k theta, where k is a restoring torque constant,
Okay, and further we can develop our formula. Tau is equals to 1 minute. मी दुसऱ्या पेजवर लिहितो म्हणजे आपल्याला लक्षात येईल. ओके, काय केलं आपण, जेव्हा अँग्युलर डिस्प्लेसमेंट होत असतं टव इज डायरेक्ट प्रोपोर्शनल टू थिटा आणि टव इज इक्वल्स टू मायनस के थिटाला आपण म्हणलं इक्वेशन नंबर 1. ओके, नाव अकॉर्डिंग टू सेकंड लॉ, न्यूटन्स सेकंड लॉ, ह्याच्यामुळे आपण काय सांगू शकतो, टव इज इक्वल्स टू आय d2 थिटा बाय dt स्क्वेअर. ओके, दिस इज न्यूटन सेकंड लॉ फॉर रोटेशनल मोशन and this is equation number 2. Now from equation number 2 and 1 we can write I d2 theta by dt square is equals to minus k theta. Okay, which is now d2 theta by dt square is equals to minus k by I theta असं आपण लिहू शकतो. आणि आपण जर इक्वेशन रिअरेंज केलं d2 थिटा बाय dt स्क्वेअर इज इक्वल्स प्लस के बाय आय थिटा इज इक्वल्स टू 0 असे आपण लिहू शकतो. या ठिकाणी के बाय आय इज अ अँग्युलर फ्रिक्वेन्सी. के बाय आय इज अन अँग्युलर फ्रिक्वेन्सी which is given by omega square is equals to k by I. So see the equation 3 and the equation 4. From 3 and 4 we can write d2 theta by dt square plus omega square theta is equals to 0 is our equation number say 5, and this is called as a differential equation of angular simple harmonic motion. When we solve this equation, आता ह्याच्यामध्ये काय आहे, डिफरन्शियल इक्वेशन काय सांगतं, डिफरन्शियल इक्वेशन इज अ लॉ, फिजिक्सचा जो लॉ आहे, फंडामेंटल लॉ आहे या अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशनचा, तो कोणत्या फॉर्ममध्ये दिलेला आहे, डिफरन्शियल इक्वेशनच्या फॉर्ममध्ये आपण लिहितो, गणिताच्या भाषेत जेव्हा आपण तो लिहितो. ओके, आणि त्याच लॉला आता आपण सॉल्व करतो पर्टिक्युलर सिच्युएशनसाठी. तेव्हा ती सिच्युएशन त्या ठिकाणी टाकण्यासाठी आपण त्याचा एक्स इज इक्वल्स थिटाची व्हॅल्यू काढतो. सो थिटा इज इक्वल्स टू थिटा 0 साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. दिस इज द सोल्युशन. ओके, आणि ह्या सोल्युशनचा अर्थ कसा आता मी तुम्हाला सांगतो. या ठिकाणी एक पेंडुलम आहे आणि हा बॉब आहे. समजा बॉब ह्याच्या पुढे जात नाही आहे त्या पर्टिक्युलर सिच्युएशनला, तर या डिस्टन्सला मी थिटा 0 असे म्हणणार, अँड दॅट इज द ॲम्प्लिट्यूड. ह्याच्या पलीकडे तो जात नाही आहे. मॅक्झिमम जो डिस्प्लेसमेंट इक्विलिब्रियम पोझिशनपासून जो अँग्युलर डिस्प्लेसमेंट केलं, दॅट मॅक्झिमम अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज अ थिटा नॉट और थिटा 0. आणि आतमध्ये कुठेतरी तो इथे आहे, कन्सिडर करा, तो आतमध्ये इथे कुठेतरी बॉब आहे, त्यावेळेस थिटाची व्हॅल्यू काहीतरी असू शकते. इथे कुठेतरी आहे, त्यावेळेस थिटाची व्हॅल्यू काहीतरी एक आर्बिटरी व्हॅल्यू काहीतरी असेल. पण जेव्हा तो मॅक्झिमम निगेटिव्ह पोझिशनला जाईल त्यावेळेस त्याची व्हॅल्यू थिटा इज इक्वल्स टू किती असेल, मायनस थिटा नॉट. ओके, अशा प्रकारे theta is a displacement at time t of that is angular displacement of that bob or say that disk जी rotate होती है which is given by this form, this law. या ठिकाणी थिटा म्हणजे ते angular displacement at time t and theta naught is a maximum displacement, जो मॅक्झिमम जेवढा लांब गेला आहे, जेवढा मोठा अँगल गेला आहे, दॅट इज थिटा नॉट. आणि ओमेगा इज अ अँग्युलर फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट पर्टिक्युलर सिम्पल हार्मोनिक मोशन विच इज डिपेंड अपॉन विच टाईप ऑफ
बॉब यू आर युझिंग, आणि फाय म्हणजे तुम्ही कधीपासून ती रिडिंग घ्यायला स्टार्ट केलेलं आहे. इट इज डिपेंड अपॉन द इनिशियल कंडिशन्स. ओके, सो दिस इज हाऊ वी हॅव ॲनालॉगस इक्वेशन. सिम्पल हार्मोनिक इक्वेशन होतं, सिम्पल हार्मोनिक मोशन इक्वेशन. लिनियरसाठी काय होतं, लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशनचं एक्स इज इक्वल्स टू एक्स नॉट, और आपण या ठिकाणी ए सुद्धा लिहू शकत होतो. एक्स इज इक्वल्स टू ए इज अ ॲम्प्लिट्यूड साईन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. या ठिकाणी सगळ्या गोष्टी जवळपास सेमच राहिलेल्या आहेत. सिम्पल हार्मोनिक मोशन, लिनियर टाईप आणि अँग्युलर टाईप जवळपास सारख्याच फॉर्म्युल्यानी दाखवल्या जातात. ओके, ह्याच्यामध्ये आपण टाईम पिरियड कसा काउंट करतो. टाईम पिरियड टो इज गिवन बाय 2 पाय बाय ओमेगा. हा बेसिक फॉर्म्युला आहे. ओके, आणि ओमेगाची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे, 2 पाय मल्टिप्लाइड बाय रूट ऑफ आय बाय के. आणि अशा प्रकारे टाईम पिरियडसुद्धा आपण ह्याचा काढू शकतो. आणि फ्रिक्वेन्सी इज 1/τ विच इज 1/2 पाय रूट ऑफ के बाय आय. ओके, आणि त्याची एनर्जी, टोटल एनर्जी ऑफ ॲन अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशन इज गिवन बाय इक्विव्हॅलंट टू लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन, दॅट इज टोटल एनर्जी E is given by E is equals to half k theta dot square. ओके, तर अशा प्रकारे हा पार्ट या ठिकाणी अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशनचा संपतो.